हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। एवं विरक्त शयन आसना आसन आटन मज्जनी दर्शन स्पर्शन घ्राण भोजन श्रवणादिषु मुक्त जर झाला तर त्याचे व्यवहार कसे चालतात? मुक्त झाल्यानंतर त्याचे व्यवहार कसे चालतात? तुमच्या आपल्यासारखेच चालतात. व्यवहारामध्ये काही फरक पडत नाही. सामान्य जीवदशेमधला जो आहे त्या जीवाचे व्यवहार आणि मुक्ताचे व्यवहार या व्यवहारात काही फरक नाही, परंतु दृष्टिकोन मात्र बदललेला आहे. दृष्टिकोनामध्ये बदल आहे. अंतःकरण वृत्तीतला जो भेद येतो त्यामुळे कर्माच्या ठिकाणचा कोणत्याही प्रकारचा अहम किंवा कोणत्याही प्रकारचं ममत्व आताच झालं. अहम वाग्या सोम वाग्या हा मुक्ताच्या ठिकाणी राहिलेलाच नाही. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती एकमय झाली नाही. वृत्तीच राहिली नाही. वृत्ती एकमय झालं तरी तेही बरोबर नाही. ते स्वरूपात जे होऊन गेले, परंतु मात्र कर्म शिल्लक आहे. कर्म शिल्लक आहे. मग ते प्रारब्ध कर्म शेष प्रारब्ध कर्म देहाच्या माथ्यावरती ठेवून तो निरंतर मुक्तपणे वर्तत असतो. मुक्त स्थिती ही अंतःकरण वृत्तीमधला बदल आहे का शरीरातला बदल आहे? त्याचं काय वजन वाढतं का वजन कमी होतं का काय फरक काय? त्या संबंधाने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आली. काल आपण पाहिले ते मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपण त्या मुक्ताचं जर निर्धार केला, त्याचं चालणं बोलणं वागणं उठणं बसणं त्याच्यातून दिसणारी त्याची जी लक्षणं अंतरंग वृत्तीची त्याचा जर आपण निर्धार केला तर आपल्याला आपली मुक्ती प्राप्त होईल. आपली मुक्ती म्हणले बरं का, लाभे आपुलीच मुक्तता हे विचार करून बोललेलं वाक्य आहे. वृत्तीची मुक्तता नाही म्हणलं. हे आपल्याला जे अनुभव आहेत ना मुक्ततेचे बद्धतेचे हे वृत्तीतले आहेत. सत्वगुणाने वृत्ती प्रकाशित असली, सत्वगुण वृत्तीत प्रकाशित असला का मुक्त वाटतं. आणि वृत्तीमध्ये रजोगुण तमोगुणाने वृत्ती व्याप्त असेल तर बद्ध झाल्यासारखं वाटतं. ही मुक्ती पद्धत सापेक्ष आहे. ही सर्व काळ नाही, त्रिकाला बाधित नाही, अखंड नाही, सदा नाही. आणि मुक्ताची मात्र स्थिती सदा. म्हणून अंतरंग वृत्तीच राहिली नाही किंवा वृत्ती राहिली नाही या अर्थाने नाही. वृत्ती नाही राहिली तर व्यवहार कसे चालतील? वृत्ती आहे पण वृत्ती नाही कोणत्या अर्थाने? वृत्ती बाधितानुवृत्तीने त्याचं जीवन चालतं. ते वर्तत दिसती देही परी देही ना. इथे स्वल्पविराम द्यावा लागेल. देही ना म्हणायचं. आणि माझ्या ठाई ना जर तिकडं फक्त इथे एवढंच लावायचा. देही ना देहा करताच तो ना करून स्वल्पविराम घ्यावा लागेल. आणि माझ्या ठाईला ना लागून जमणार नाही. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई आणि माझ्या ठाई आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असते.
सविस्तर वटत्व जैसे बीजे काने काही माझी असे पहा ना, वडाचं वृक्ष किती मोठा आहे, पण त्याच्या बी जी आहे त्या बी मध्ये तो अख्खा वटवृक्ष मावलेला आहे. जर नसता मावला तर त्याच्यातून वृक्ष प्रगटला कसा असता, आधीच आहे त्याच्यामध्ये. पहा किती मोठा प्रोग्राम असो, तुमच्या आत्ताचं उदाहरण जर दिलं तर कॉम्प्युटरमध्ये तो फीड करता येतो की नाही, किती मोठं दृश्य त्याच्यामध्ये राहतं. तुमचं फक्त त्याची MB जास्त लागेल त्याला, फक्त एवढंच, पण किती मोठं दृश्य, किती मोठा प्रोग्राम त्याच्यामध्ये किती छोट्याशा जागेमध्ये राहतो. पेन ड्राईव्ह पहा, पेन ड्राईव्ह मध्ये किती मटेरियल राहतं, किती याचा येतो त्याच्या जीबीचा, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये. आणि ओरिजिनल नाही पुरलं तर अजून त्याच्यामध्ये अजून मेमरी कार्ड टाकून पाहिजे तेवढं ठेवता येतं की नाही. काय मुद्दा चाललेला आहे आपला, मुक्ताची लक्षणं का पाहिजे, कारण सिद्धाची जी लक्षणं आहेत ती साधकाची काय असतात, साधना असतात. सिद्धाची लक्षणं साधकाची, सिद्ध आणि सिद्धी सूक्ष्मता श्रवण करावं लागतात. तर बाबांनी सांगितलं सिद्ध सिद्धी. सिद्ध जो आहे तो त्या सिद्धीला प्राप्त झालेला आहे, आत्मसिद्धी. बाकीच्या सिद्धींचा विषय नाही, कारण सिद्धी लावी पिसे कोणत्या पुसे नेली राजवंशी. तुम्ही आपण सामान्य माणसं महात्मा कोणाला म्हणतो, चमत्कार दाखवणाराला, रिद्धी सिद्धी ज्याच्याकडे त्याला. तुम्ही ग्रंथाचं श्रवण करत नाही, संतांच्या संगतीत बसलेले नाही असा त्याचा अर्थ आहे, म्हणून फसता. बसल्याशिवाय राहणारच नाही. पहिले पदरचे देतील तुम्हाला शेरेगर सारखे महिन्याला डबल, आणि लोभ वाढवला तुमच्या का तुमच्या कल्याणाला बसलेत का ते. 10,000चे 20,000 घेतले होते तर म्हणलं आता 5 लाखच टाकतो, आणि बुडाला, कारण बुडवाया करताच काढले त्यांनी. आणि हे काय, हे बी त्यांचे, फक्त हे इकडचे हे इकडचे, इकडे प्रपंचातले आणि इकडे आलेत ना त्यांच्याकरता तर म्हणावं लागलं संतांना, पोटासाठी संत. संत काय पोटासाठी असतात काय, पण हा संत का म्हणावं लागलं त्यांना, बाह्य दृष्टीने दिसायला संत पण हसायला मात्र दंत. त्यांच्या पोटासाठी संत, संत पोटासाठी असतात काय, पण हे त्यांना बी म्हणलं संत. तुम्ही मानलंय म्हणून तुमच्याकडून आहे पोटासाठी संत, का संतांकडून आहे पोटासाठी संत, कोणाकडून येणं महत्वाचं आहे. इथे भ्रम तयार होतो आपल्याला प्रमाण पाहिल्यानंतर. कोणाकडून, अभंगातला मी जर नीट काळा नाही तर काय प्रवचन चालली आमची, हे रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे आरनिशी, ते वस्तू का मी. दोन्ही मी एक आहेत काय, ते दोन्ही मी एक आहेत. ते दणका चाललाय सांगायचा, भ्रम निघाल का भ्रम वाढल, आणि ऐकून पत्रात तरी काय पडल, झोप काढलेली बरी त्याच्यापेक्षा, आराम तरी होईल शरीराला. आणि अध्यात्मावर आणि ह्या वृत्तीवर आलेला अध्यात्म श्रवण आणि वेदांत श्रवणावर आलेला साधकाला जगतामध्ये काहीच आवडत नाही, दुसरं श्रवणच आवडत नाही. जा तरी पण सद्गुरु कार्य करता, कारण सगळे त्या अधिकारावर आणायचे सगळ्यांना या अधिकारावर, पण तो चला त्यांच्या अंतःकरणाची कमी पडते, निदान तेवढ्याला आलेत तरी ते जतन करावं लागतं. जाळू नये नाव तरल्यांनी पार, मागील आधार असा भाग. पण अध्यात्म वेदांत श्रवणामध्ये, वेदांत श्रवण आपलंच श्रवण आहे, आणि हे श्रवण करायला प्रवृत्त झाल्यानंतर त्याला काय आवडेल बाकीचं. बरं काय अवघड काय, कुणी जर काही बरेचसे आयोजक जे असतात त्याचे ते काय म्हणतात माहितीये का, काय समाजाला हे झेपत नाही, मग तमाशा देऊ. झेपण ना चांगला समाजाला, तमाशा चांगला झेपतो ना. काय अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळचे चक्री कीर्तन प्रवचन किंवा असं काय त्याच्याऐवजी एखादा तमाशा आहे, चित्रपट चांगला आहे, ते काय वाटेल. हो त्याच्यात बी बाबा सांगायचे, श्रीपाद बाबांच्या मुखातलं वाक्य, अरे ते बरं आता आमचे कीर्तन या पद्धतीने म्हणले, ते म्हणायचे त्यांचं आतून कीर्तन तेच म्हणतात तमाशगीर, आमचं आतून कीर्तन आहे, वरून तमाशा आहे दिसायला, पण आतून काय. मी माळ घालताना दत्ता महाडिकचा ज्ञानेश्वर माझी माऊली पाहून माळ घालायला प्रवृत्त झालोय. अरे तमाशा पाहून बिघडत नाही, कीर्तन ऐकून सुधरत नाही. नोट डाऊन दिस पॉइंट. आयुष्यभर ऐकतात तरी अजून त्या तत्वापर्यंत यायला तयार नाही. 38 वर्ष 50 वर्ष शतकोत्तर काय, आणि किती काय परिवर्तन काहीच नाही.
अख्ख्या सप्त्याच्या कधी माळ घातली तर चमत्कार. हा काही आउटपुट काढायला पाहिजे की नाही. तुकोबारायांनी आउटपुटचा इशारा दिलाय तुम्हाला. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. कोणाला सांगितलं? कांदा बटाट्यावाल्याच्या मार्केटल्या माणसांना सांगितलं नाही का? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. परमार्थ करणाऱ्या माणसांकरता हे वाक्य. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुटीचा धंदा करल कोण? पाप्रमाणे व्यापाऱ्यांकरता नाही. मनुष्य जे आलेला आणि ब्रह्मज्ञान न साधलेल्या करता प्रमाणे मुदलामध्ये तोटा ऐसा उदीम तो खोटा. कमीत कमी मुद्दल दिले ना. मुद्दल म्हणून जर ते तुम्हाला दिली, बुद्धी दिली आणि त्या मुद्दलाचं जतन तर करा. पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडागर धबजाना पुच्छे विन दो पायी. दोन अर्धी प्रमाणे दोन की सारखे पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये थोडासा फरक आहे. दोन प्रमाणे आहेत अशी भागवतामध्ये. पावनिया मनुष्यपणा मनुष्य देहाला प्राप्त होऊन जो न साधी ब्रह्मज्ञाना ब्रह्मज्ञान साधत नाही तो लांडागर दब म्हणलेले आहे त्याला. 4 पायाचं गाढव असतं त्याला शेपूट असतं. पण हा लांडा गाढव पण 2 पायाचा आणि शेपूट नसलेला असं म्हणतात. आणि पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना दाढीचा बोकड जाणार. तो दाढीचा बोकड जाणार विषयाचरणा विचारतो. दाढीचा बोकड आणि विषयामध्येच विचरण करतो. ब्रह्मज्ञान किती महत्वाचं आहे. ब्रह्मानुभव सर्वांना आहे. पहा वाक्य नोट डाऊन दिस पॉइंट. ब्रह्मानुभव बाबा सांगतात नेहमी ब्रह्मानुभव कोणाला नाही. सगळे ब्रह्मानुभवावर जगतात. ब्रह्मज्ञान ब्रह्मानुभव नसेल तर तुम्ही जगू शकत नाही. 4 दिवस झोप नाही मिळू दे तुम्हाला अस्वस्थ व्हाल. 2 दिवस अन्नावाचून राहू शकाल पण 4 दिवस बाकीचं मला काही सांगू नको. किती अर्जंट असेल तरी हो बाजूला मला थोडस झोपू दे. ही स्थिती कोणती आहे तुमची? जगताला जर झोप नसती ना अवघड झालं असतं. सगळे विसरतो ना झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये आणि पुन्हा फ्रेश होतो. पुन्हा प्रपंचाशी लढायला तयार. ही स्थिती दिलेली ही ब्रह्मस्थिती आहे. सुषुप्ती अवस्था गाढ झोप. परंतु तिला ब्रह्मभावानी मुलाम म्हणत नाही. आम्ही म्हणलो असतो ब्रह्मभाव परंतु ती टिकत नाही. ती एकदेशी आहे ना. पुढती साचची जरी विरा जरी न येता जागरा तरी जरी स्वप्न न येते जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतं. तो त्या ठिकाणी त्यातून जागृत अवस्थेत जर आला नसता तर आम्ही त्याला ब्रह्मभाव म्हणलो असतो. ब्रह्मस्थिती म्हणलो असतो. पण पुन्हा व्यवहारावर येतो. आभासावर येतो. चिदाभासावर येतो. आणि म्हणून आम्ही त्याला काय म्हणत नाही ब्रह्मभाव. मग ते ब्रह्मभाव नाही का? पण ब्रह्मभाव एकदेशी पटत नाही त्यांना. मग जर एकदेशी असेल आसनापुरता असेल मंडपापुरता असेल मग ब्रह्मभाव जरी असला तरी ब्रह्मभाव नाही. मी नाही म्हणत. त्यांचं म्हणणं आहे ब्रह्मभाव जर झोपेमध्ये आहे पण एकदेशी आहे ना. मग ब्रह्मभाव मंडपामध्ये आहे ना पण एकदेशी आहे ना. ब्रह्मभाव अवस्थेपुरता आहे ना एकदेशी आहे ना. चिंतन फक्त एकदेशी आहे ना. मांडी घालून बसल्यावर प्रबोध देण्याचा उद्देश काय? अखंड व्हावं सदा व्हावं म्हणून. ते खोटं नाहीये. ती अवस्था खरी आहे. त्याच्यातला भाव बी खरा आहे. परंतु काय करावं त्याचा व्यापकतेने विचार होत नाही. म्हणून पुन्हा आम्ही त्याला त्याच्यामुळे ब्रह्मभाव म्हणत नाही. असा भाग आहे. चला मग आता अखंडता हा महत्वाचा मुद्दा आहे. ब्रह्मभाव तरी ब्रह्मभाव साचो कारण म्हणजे ब्रह्म स्थितीचा अनुभव सगळ्यांना आहे. झोपेत का होईना आहे ना सगळ्या जीवांना. सगळ्या याच्यावर आहार निद्रा भयमैथून भागवतातली ओळी सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. प्लस काय अधिक काय ज्ञान बुद्धी. बुद्धी ब्रह्माला जाणते का जाणत नाही. कशी जाणेल बुद्धी जाणू शकते कशी जाणेल. ब्रह्म जाणण्यात येणार आहे का? हरिपाठ रोज चाललाय आपला जाणीव निरोध आणि त्याचा विचार करायचा आहे का म्हणायचा आहे नुसता हरिपाठ. पुढे पाठ आणि मागे सपाठ. हरीकडे पाठ आणि चाललाय आमचा हरिपाठ. हरीला सन्मुख आहे का? नामही माहिती नाही. नामाशी सन्मुख बी नाही. नामाशी विन्मुक्त होणं त्याला म्हणतात हरिपाठ. गवारे काका म्हणून होते आपले
भालचंद्र गवारे बाप काका ते म्हणे मला पत्र पाठवलं एकदा मुंबईत. पत्रात लिहिलं बाबा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची, माझा हरिपाठ पाठ झाला. हरिपाठ पाठ झाला. मी त्यांना पत्र लिहिलं, आनंद वाटला तुमचा हरिपाठ पाठ झाला, पण माझा अजून पाठ नाही. 27, 28 अभंग गुरु परंपरेचे अभंग म्हणता येतात मला पूर्ण, पण माझा अजून पाठ नाही. त्यांना ते बरोबर क्लिक झालं. बरोबर कृपा ताबडतोब क्लिक झालं की पाठ करणं म्हणजे पाठ असणं नाही, अक्षराची ओळख असणं म्हणजे त्या पूर्ण ज्ञान नाही. शब्द त्याचा अर्थ जरी कळला तरी पूर्ण ज्ञान नाही त्या शब्दाचं, त्या वस्तूचं. शब्दाने फक्त निर्देश केला, काय बॉटल फक्त निर्देश केला का बॉटलचं पूर्ण ज्ञान झालं. त्याच्या दूध आहे का पाणी कळलं का काय. आणि बॉटलनी मात्र त्या शब्दाचं शब्द बॉटल या शब्दाने ज्ञान करून दिलं आणि वस्तूपर्यंत पोहोचवलं. शब्द तेवढंच काम करतो. आणि त्यानंतर त्याचा अर्थ जर केला, कारण हा अर्थ आहे बॉटल हा नुसता शब्द नाही, त्या शब्द शक्ती आहे त्याच्यामध्ये, त्या शब्दामध्ये त्या शब्द शक्तीनं आम्हाला बॉटलचं काय होतं मग ज्ञान होतं. शब्द अर्थ ज्ञान, आणि त्याचं ज्ञान म्हणजे ते परिपूर्ण नाही, ते ज्ञान सुद्धा स्वरूपाचं ज्ञान ते परिपूर्ण ज्ञान आहे. आणि स्वरूपाचं जरी असलं तरी ते वृत्तीमध्ये आलं. ज्ञानात्मक म्हणजे ज्ञानाचा निषेध नाही, तिथे वृत्तीचा निषेध आहे. एक बाबांनी सांगितलं की एक ऋणुजुनो आणि दुसरा ऋणुजुनो. एक ऋणुजुनो अहम मम आणि दुसरा ऋणुजुनो अहम ब्रह्मास्मी. ध्येयास्मी तर इकडेच आला कुठं अहम मम मध्ये, पण इकडे जो आला ना मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी, हा ऋणुजुनो जो आहे दुसरा हाही काढायचा आहे. हा माऊलींचा उद्देश आहे. बापू गुरुजींचं त्यांनी उदाहरण दिलं, मला बी त्यांच्या बापू गुरुजींचंच उदाहरण आठवलं, त्यांना आठवलं म्हणून त्यांची आठवण मला झाली. त्यांचं उदाहरण सांगतो की आपलं सोपं उदाहरण सांगायचं. अजूनही खेळता खेळता पोरांनी खेळायला फुकणी घेतली. आता गॅस आले, अजून आहेत अजून फुकण्या, चुली आहेत अजून, आणि ती जाळ फुकायला लोखंडाची अशी असते ना, त्याला काय म्हणतात फुकणी म्हणतात. आणि खेळता खेळता ती फुकणी घेतली, त्याच्यामध्ये चिंध्या भरल्या. चिंध्या भरल्यानंतर ठासून बांधल्या चांगल्या. आणि त्याच्यानंतर आता ती सकाळी जेव्हा आईनं ती घेतली फुकायला, तर आता जाळ फुकता येईल का चिंध्या भरल्यात म्हणल्यावर. तिने काय केलं, त्या आकाराची एक काठी घेतली आणि वरून ठोकली. त्याच्याबरोबर काय झालं, चिंध्या नुसत्या चिंध्या नाही निघाल्या, काठी अडकली. आता काय फुकीदा म्हणू का नाही म्हणत मी आता, म्हणतात व्यवहारामध्ये फुकण्या म्हणू का मग आता. तसंच माझा अधिकार नाही म्हणायचा तो, पण म्हणून गेलो. ही जी युक्ती आहे, बाबा असे म्हणायचे माझा अधिकार नाही, बाबा असे म्हणायचे ना, मी सांगून जातो झालं काम, म्हणलं की म्हणून गेलो. मग आता त्या फुकणीमध्ये जर काठी अडकली तर उपयोग होईल. ती काठी बी काढावं लागेल का काठी ठेवाल, फुकणीचा वापर करायचा असेल तर. आणि मग आम देहास्मी काढण्याकरता आम ब्रह्मास्मी घेतलं ना, आम ब्रह्मास्मीनं मारला खोटा. आणि आता संप्रदायात खेळ सगळा तोच चाललाय. म्हणून तर ते वेगवेगळे त्या विद्यामायाचे तर काय हे चालले सोंग सगळी. अविद्या माया एक आहे आणि ती विद्या माया वृत्ती रूपाने आली. तीच वृत्ती रूपाने ज्ञान, त्याला अज्ञान म्हटलंय, कारण वृत्तीच अविद्येची बनलेली आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या वृत्ती एकमय. इदम इत्थम असं म्हणताच येत नाही, ब्रह्म असं दाखवता येत नाही. कसे बोटानं दाखवू तुला पाहे अनुभवी गुरुच्या मुला. बरं अनुभव कुठपर्यंत, अनुभव वेगळा राहून का अनुभव एकरूप होऊन. तुम्हाला जो अनुभव तुम्ही घेतला ब्रह्माचा अनुभव येतो. बुद्धी जाणे का बुद्धी न जाणे चाललंय आपलं. ब्रह्माचा अनुभव येतो का, काय मत आहे तुमचं, बोला. ब्रह्माचा अनुभव येतो, शास्त्राला धरून बोला. ब्रह्माचा अनुभव येतो. अनुभव येण्याकरता ज्याला अनुभव घ्यायचा ते संकुचित असावं लागतं, आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते व्यापक आहे. हा कसा अनुभव घेईल, ज्याला अनुभव घ्यायचा आहे ते संकुचित आहे, आणि ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते सांगा. घागरीमध्ये समुद्र बसेल कसा, पण तत्वाने मात्र घागरीमध्ये समुद्र बसतो.
तत्वाने घागरीत समुद्र बसतो. समुद्र नाही बसत पण पाणी 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 हा समुद्र पाण्यालाच नाव आहे ना. तुमचं परवाला सांगितलेलंच मी सांगतो. नदी म्हणलं, नदी म्हणजे काय? पाणी. नदी म्हणजे काय? पाणी. आणि समुद्र म्हणजे काय? पाणी. खारटपणाचा गुण लावू नका, नाही तर दोन वेगळं समजाल तुम्ही. हे गोड आहे ते परत कोणीतरी शंका काढेल. हे गोड आहे ते खारट आहे ते काय, म्हणून आम्ही त्याला समुद्र म्हणतो. अरे ते खारट आहे ना, ते नदीची पाण्याची चव नाही किंवा समुद्राच्या पाण्याची चव नाही. गोड आणि खारट तो भूमीचा दोष लागला म्हणून झालं. म्युन्सिपाल्टीची गाडी आली आणि सगळ्यांनी नाका दाबली, कचरा होता. आणि तो वायूचा गुण नाही. वारा फक्त वाऱ्याने फक्त गंध वाहून आणला. गंध पृथ्वीचा गुण आहे. कोणाचा तो गुण आहे? तो गंध वास कोणाचा आहे? पृथ्वीचा आहे. कशाचा आहे? कशावर आरोप करतो आपण? आरोप करू नका असा. तो वायूचा गुण आहे. नाही, वायूचा गुण नाही. तो कसा आहे? पृथ्वीचा गुण आहे. वायूने फक्त तो तुमच्यापर्यंत तो गंध असा वाहून आणला. चंदनाचा सुगंध आला तुम्हाला, सोनचाफ्याचा कुठेतरी असेल तर सुगंध आला. गंध हा पृथ्वीचा आहे, परंतु वाहून कोणी आणला? पृथ्वीतूनच फुलांमध्ये येतो, वनस्पतीमध्ये येतो. त्याची प्रक्रिया आहे. त्या झाडाच्या रूपाने फुलाच्या रूपाने जो येतो त्याची प्रक्रिया आहे. तशी याची प्रक्रिया आहे, त्या पाण्याची प्रक्रिया आहे. खारट हा जो पाण्याचा गुण नाही. पाण्याला रंग नाही, पाण्याला कोणता गुण नाही, आकार बी नाही. ते तीर दिसतं, ते तीराच्या आकारामुळे पाणी तसं दिसतंय. इकडे फिरलं तिकडे फिरली नदी ती सरळच फिरते. एखाद्या परीक्षा नळीमध्ये जर पाणी जर घेतलं, सरळ आहे परीक्षा नळी, तिच्यातलं पाणी समपातळीमध्ये राहतं. आणि वाकडी तिकडी अशी नळी आहे एखादी नळी का, तिच्यामध्ये पाणी सम राहतं, कसं वाकडं तिकडं होतं, समज राहतं. विज्ञानाचे विद्यार्थी आपण. सरळ जी काही सरळ परीक्षेची नळी जी आहे काचेची, तिच्यात पाणी असं सम राहतं. तसं वाकडी तिकडे असणारी परीक्षा नळीत बी पाणी समज राहतं. मग पाण्याचा गुणधर्म आहे. हा, मग आता हा जो आहे, ही पाणी जे आहे हे वाहते. वाहणारं पाणी जे आहे, वाहणारं पाणी म्हणून नदी, आणि स्थिर असलेलं पाणी म्हणजे समुद्र. पाणी एकच आहे. नाही नाही, आता त्याच्या मुळाकडे जर गेलं तर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये वडवानळ नावाचा अग्नी आहे. त्याच्या योगानं 75% वाफ होते आणि सूर्याच्या उष्णतेने फक्त 25% वाफ होते. काय म्हणतात त्याचे? ढग म्हणतात. ढग बनले, हजारो गॅलन पाणी त्या ढगामध्ये. बघा अचिंत्य शक्ती ईश्वराची. हजारो गॅलन पाणी आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये पहा. नुसतं पाणी नाही, ते पाणी असं इथं पाणी असं वर जर ओतलं तर इथं राहील का स्थिर? ते स्थिर होऊन धरण्याकरता धुळीचे कण आहे. पृथ्वी आहे तिथे. पृथ्वी आहे, आप आहे, पाणी आहे. एकावर एक ढग आदळल्यानंतर विजेचा लखलखाट आणि कडकडाट एखाद्या झाडावर घरावर मग कशावर जर पडली तर काय करते वीज? म्हणजे अग्नी आहे. वीज म्हणजे काय? पृथ्वी, आग, तेज, वायू आहेच. म्हणून तर तिकडचे ढग दिसणारे इथं आले, इथं पाऊस पडला, वायून आणले. आणि आकाश नसेल तर इकडचे ढग इकडे जातील का? मध्ये पोकळी पाहिजे ना. म्हणजे पाचवी पंचमहाभूत आहे ती. आणि मग ते तिथून त्या ठिकाणी भीमा नदीचा उगम कुठे आहे? जग ओघात म्हणून जातो माणूस भीमाशंकरला आहे. हे सहज वास्तविक पाहत. हे जे बोलणं आहे ना, विचार करून नाही, अंगवळणी पडले. आता हा समोरचा रस्ता आहे जो, हा रस्ता इकडे कुठे जातोय ह्या बाजूने? हा थांबा, तुम्ही थांबा. तुम्ही तर माझं प्रवचन लगेच सगळं श्रोत्यावर प्रवचन कीर्तन काय माहितीये का, हे मला आता कळलं. श्रोते जर असे असले का प्रवचन कुंडलिकावर दे. जाणकार श्रोते तुमच्यासारखे असले, तुम्ही सिद्धांताचं बोला. आम्हाला हे असे श्रोते पाहिजे. जाणकाराशिवाय मजा नाही. नाही, मजा त्यांच्याशिवाय नाही हो. परंतु तुम्हाला सांग का, आमच्या प्रवचनाचं पडलंय आम्हाला. आमचं प्रवचन वाढवणारे आम्हाला सहाय्यभूत ही म्हणले. आमचं भांडवल हे जाणकारी, आमचं भांडवल नाही. जाणकार धंदाच बसवतील. विनोदाने बोलू. आता पहा, एखादा मेंटल डॉक्टर आहे, म्हणजे मेंटल झालेला नाही, मेंटलचा अभ्यास केलेला मानसिक रोग तज्ञ असा एक डॉक्टर आहे, बरोबर का?
बऱ्याच वेळेला मला त्या उदाहरणाने दृष्टांताने माझा राग मला आलेला कंट्रोल होतो बरं का, ह्या दृष्टांताने का की त्या ठिकाणी त्याच्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते कोणते, मेंटल. बरं, रोज देवाची प्रार्थना करतो माझा धंदा चांगला होते, म्हणजे पेशंट याला जेवायला तरी सवड मिळेल का, असं झालं तरी त्याला विक्षेप होतो का, कसा अजून येऊ दे, अजून येऊ दे, जेवढे येतील तेवढे येऊ दे, तेवढे कमीच पडतील त्याला, रात्रंदिवस चालले तरी. मग त्याचा जसा भाव आहे तसा जगामध्ये वागत असताना आपण जर समजा जगताला एक तर ब्रह्मरूप स्वरा समजा आपल्या करता बरं का, नाही ते एक तर मेंटल समजा, म्हणजे विक्षेप होणारच नाही, आणि तुम्ही मेंटलचे डॉक्टर आहे असं समजा, मग अजून येऊ द्या म्हणाल का नका येऊ देऊ म्हणाल, युक्तिवाद आहे हा. ब्रह्मरूप समजण्यामध्ये जास्त फायदा आहे, पण युक्ती म्हणून जर म्हणलंच तरी क्रोध तर जाईल ना कमीत कमी, येईल का क्रोध त्याला, जेवढी स्त्रीतील विक्षेप करणारी तेवढा धंदा होणार आहे, हाची धंदा. आता यांनी तोच विषय कसा वाढवला असता, तुम्ही भाऊंनी काय उत्तर दिलं, प्रश्न काय विचारला होता मी, हा रस्ता कुठे जातो, आज सांगा बरं तुम्ही कुठे जातो रस्ता, रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो पुण्याला. आता कशाला बोलतील बघा, हुशार त्यांनी ऐकलंय नेमकं काय घडलंय, इथं काहीतरी घडलंय, त्याचा परिणाम झाला त्यांच्यावर. भाऊ करू का पुंडलिक वाढू, तर ठीक आहे, तर रस्ता कुठेही जात नाही, पण बोली भाषा कशी आपली, तिन्हीवाडीला जातो, स्टँडकडे जातो, कोर्टाकडे जातो, अशी हे व्यवहार करतात, तेच योग्य आहे. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर वास्तविक विचार करता रस्ता कुठेही जात नाही. रस्ता जर गेला असता दुसऱ्या दिवशी दुसरा आणावा लागला असता, तो जर कुठे गेला असता, रस्ता कुठे जातो का, काय भाषा आहे, कळायला जड आहे, पण तशी विचार करण्यासारखे. महात्म्याने सांगावं श्रीपाद बाबांनी, इंजिनमुळे गाडी चालते पण इंजिनची शिवर फिट आहे, तसं आत्मसत्तेने सगळ्यांचे व्यवहार चालतात, पण ती आत्मस्थिती स्थिर आहे, स्थिर आहे. इंजिनमुळे गाडी चालते बरोबर, मोटार गाडी इंजिनमुळे चालते, इंजिन जर चाललं असतं तर इंजिन एकीकडं गाडी एकीकडं, कळतंय. शब्दाने पूर्ण ज्ञान होत नाही हे सांगायचं, अल्प थोडंसं ज्ञान होईल व्यवहारापुरतं, परिपूर्ण ज्ञान शब्दाने होणार नाही. शब्दाच्या नंतर त्याचा अर्थ, त्यानंतर त्याचं ज्ञान, आणि त्यानंतर स्वरूपामध्ये मात्र पूर्णत्व आहे. मग आता इथे हे जे आलं, इथून हजारो गॅलन पाणी घेऊन ते आलं. तुम्हाला मी उगम विचारला होता भीमा नदीचा, उगम याचा अर्थ तुम्ही केला नाही. उगम याचा अर्थ जो आहे, जिथले पाणी कधीही आटत नाही त्याला उगम म्हणतात. उन्हाळ्यामध्ये आम्ही आता भरपूर वेळेला जाणं घडतं भीमाशंकरला, गेल्यानंतर तिथे पाण्याचा थेंबही नाही, बरोबर का. मग उगम कसं काय, आता तिथून पाणी ते त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली, तुम्ही त्याला उगम म्हणता. वास्तविकता नदीचा उगम, कोणत्याही नदीचा उगम कुठे आहे, समुद्रात आहे. समुद्र हा त्याचं उगमस्थान आहे, आणि जाण्याचं ठिकाण सुद्धा ते समुद्रच आहे. कुठून आली नदी, समुद्रातून आली. कुठे गेली पुन्हा मिळायला, तिची धाव पुन्हा समुद्राकडे काय, कारण त्याचं ते मूळ आहे, नीज आहे. तसं तुमचं आमचं मूळ काय, तुमचा जन्म कोणापासून झाला, तुम्ही देहाने म्हणाल तर लगेच म्हणणार आई बापाकडून. अशी कीर्तन प्रवचन ऐकून वेळ बसत नसतो, विषय काय चाललाय हे नीट लक्षार्थाने ऐकायचं असतं. तुकोबारायांनी असाच प्रश्न केला तर कोणीतरी म्हणलं आमच्या आई बापाकडून झाला. तुकोबारायांनी त्यांना उत्तर दिलं, हा बरोबर ठीक आहे, तुमच्या आई बापाकडून झाला, जन्म झाला ना. मग तुम्हाला असं विचारतो की जेव्हा तुझी माय होती आईकडून झाला म्हणले, जेव्हा तुझी माय होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी, कुठे होता तेव्हा तुझी आई लहान होती तेव्हा कुठे होता तू, म्हणलं बापाकडून झाला. ते नाही तर पण तुझा बाप होता बाळ तेव्हा कुठे कठीला काळ अभंग काय संशोधन आहे, कुठे होता त्या वेळेला. आई वडील हे निमित्त घडले, जसं हे चक्र आहे ना, हे चक्र आहे ना आता सांगितलं त्या पावसाचं, तसंच ते चक्र आहे, ते अखंड आहे. तिथे कुठेतरी पडलं डोंगरावर, तिथून वाहायला सुरुवात झाली, त्याचा ओहळ झाला, नदी झाली, गटार गंगेशी मिळाले, ते गंगा रूप झाले, आणि तीच वाहत समुद्राला मिळाली, समुद्र रूप झाली. पुन्हा तिथून पाण्याची वाह, पुन्हा हे चक्र अखंड चालू आहे. कैक वर्ष पाऊस नाही पडला, हजारो लाखो वर्ष, तरीही समुद्र कधीही आटणार नाही, कळलं. आणि कितीही पाऊस पडला तरी समुद्राला पूर येणार नाही.
या दृष्टीनं बरं का, या रीतीनं. अन्यथा मी म्हणायचा मला हे वाक्य असं देहात्म दृष्टीनं पटायचं नाही, व्यावहारिक दृष्टीनं. का तर मुंबईला 77ला गेलो त्यावेळेला समुद्र सगळीकडं. कुर्ल्याची खाडी नव्हती, माहीरची नाही, बांद्र्याची नाही, मानखुर्दीची खाडी नाही, ह्या खाड्याच नव्हत्या. सगळं समुद्र, पाणीच पाणी. आणि बाबा म्हणायचे समुद्र आटत नाही. आणि ह्या खाड्यांवरती नरिमन पॉइंट हे सगळ्या बिल्डिंगी उभ्या राहिल्या, ह्या खाड्या तयार होऊन खाड्या बी आटून गेल्या. हे कमी नाही झालं का? म्हणजे पहा, तुम्हाला बी हीच शंका असेल, मला बी होती. समुद्र कधी आटत नाही. आटला म्हणलं माझ्या सामने, एवढ्या खाड्या तयार झाल्या ना, आता बिल्डिंग गेल्या, बिल्डिंगी उभ्या राहिल्या. पण जेव्हा तत्वाने निर्णय होत असतो, तत्वाने निर्णय कळला ना आता कसा तो आहे का, ह्या चक्राला कधी हे आहे का, म्हणजे कधी आटेल का? नाहीच. आणि कधी वाढेल का? नाही. मग आता तुम्ही फक्त आकाराच्या दृष्टीने जाता म्हणून आपल्याला त्याचं समाधान होत नाही, एकरूपता साधत नाही, स्थिती ब्रह्मस्थिती कळत नाही. ब्रह्मस्थिती असूनही ब्रह्मज्ञान नाही का? ब्रह्मस्थिती नाही, ब्रह्मज्ञान नाही. मग आता तिथे जशी ती क्रिया घडते त्याच पद्धतीनं काही गोष्टी आहेत. तर म्हणून या ठिकाणी विचाराने निरसन करायचे प्रत्येक गोष्टीचं आणि मुळाकडे जायचंय. आणि ज्याने त्याचा विचार केला त्याला मुक्त स्थिती प्राप्त होते. तो त्या ठिकाणी त्याची लक्षणं सांगतात आणि ती लक्षणं आपण पाहत होतो. 11व्या अध्यायात एकनाथी भागवतातला 11व्या अध्यायातला 11वा श्लोक आहे. आणि त्यांचं जे वर्तन असतं देहामधलं ते विचारातलं एक परिवर्तन असतं. विचारातलं परिवर्तन आहे, तात्विक दृष्टीने ते निश्चित झालेले असतात. आणि म्हणून त्यांची लक्षणं सांगताना त्यांनी सांगितलं, बसणे, जेवणे, निजणे, पाहणे, स्पर्श करणे, वास घेणे, फिरणे, स्नान करणे ही कृत्य मुक्त असतात. ते कशा रीतीने करतात त्यांचे लक्षण आहेत. मागील श्लोकाच्या अखेरीला प्रकृती कर्माचा अभिमान धरल्याने दृढबंधन प्राप्त होते असे सांगितले. पण ज्ञाता त्या अहंकाराला शिवत नाही. तो कर्मे करी सकळे परिकर्मबंधा नातळे. सर्व कर्म करतो पण कर्मबंधाला तो काय करत नाही, आतळत नाही. ज्ञात्याचा सर्व कर्मामध्ये स्वभावताच निरभिमानपणा असतो. अभिमान म्हणजे तादात्म्य. अभिमानाचा अर्थ फक्त गर्वन ताठा नका करू. लय स्थूल अर्थ आहे गर्व आणि ताठा. परमार्थ करणारी एवढी लीन वृत्तीने आहेत ना, नम्र आहेत, एवढे सज्जन अहंकार एवढा बी नाही, गर्व ताठा एवढा बी नाही, पण तरी त्यांना देव का कळत नाही असा संतांनी सांगितला. तसा तर अहंकार गेलेला नाही त्यांचा. अहंकाराचा अर्थ आपण गर्व आणि ताठा करतो. शब्दकोशामध्ये नीट पहा. अहंकार म्हणजे तादात्म्य. तादात्म्य म्हणजे संबंध मानणं, संबंध नसतानाही संबंध मानणं. या बाबूराव सभा काढली कशाला, ह्याला म्हणतात तादात्म्य, याला म्हणतात अहंकार. ते तादात्म्य धरलं आणि तादात्म्यामुळं मग तादात्म्याचा परिणाम त्या ठिकाणी होतो. तसं या ठिकाणी संतांच्या ठिकाणी, मुक्ताच्या ठिकाणी असे हे तादात्म्य किंवा अहंकार कोणत्याही वस्तूच्या संबंधानं राहत नाही. म्हणून त्या वस्तूचा भोग प्राप्त झाला, वस्तूच्या सानिध्यात जरी आले तरी त्यांच्या अंतःकरण वृत्तीवर त्यांचा काय नाही. अंतःकरण विशिष्ट चैतन्य, अंतःकरण उपहित चैतन्य आणि अजून एक सांगितलं उपाधी चैतन्य. अंतःकरण उपाधी चैतन्य. जो अंतःकरणाला विशेष मानतो, अंतःकरणाचे गुणधर्म आपल्यावरती लावून घेतो ना, अंतःकरण मी समजतो तो जीव आहे. विशेष असणारं कुटस्थ चैतन्य आणि अंतःकरणामध्ये अंतःकरण उपाधी बरोबर विशिष्ट जीव. जीवदशा कशी आहे, जीव कसा आहे, चिदाभास कसा आहे, विशेष अधिक विशेषण बरोबर. हा बरोबर, त्यालाच विशेषण शब्द वापरला. अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब, कुटस्थाचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ते विशेषणाला. अंतःकरण काय आहे, विशेषण आहे. विशेष असं कुटस्थ अधिक विशेषण चैतन्य. विशेषण म्हणजे अंतःकरणात कुटस्थाचं पडलेले प्रतिबिंब, हे विशेषण आहे ना अंतःकरण. आणि बरोबर विशिष्ट म्हणजेच जीव. जीवदशेचं सूत्र सांगितलं जे नाथ महाराजांनी प्रमाणाने सांगितलं. कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि मायोपाधी. काल खूप सुंदर असा विषय मेटकरी बाबांनी दुपारच्या 17 संध्याकाळच्या तो लक्षातच घ्या. तो लक्षात घेतला ना, ते उद्या कालचं जे प्रवचन आहे कालचं, तर त्याच्यामध्ये जे भेद काढण्याचं काम चाललंय ना, श्रीगुरूंचं जे कर्तव्य आहे, श्रीगुरूंचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये त्या ठिकाणी जीव
ईश्वर जीव, जड, जीव आणि ईश्वर ही तीन आहेत. तर जड, या जडाचा जडाशी भेद, जडाचा जीवाशी भेद, जडाचा ईश्वराशी भेद, हे तीन झाले. जीव आणि ईश्वराचा भेद आणि जीव जीवाचा भेद. तीन मध्ये पाच भेद हे कसे नाहीत. अभेद कसा आहे, भेद कसा वाटतो ना अभेद कसा आहे, याच्यामधला कालचा मुद्दा झाला की त्या ठिकाणी उपाधीमुळे भेद आहे. मग त्या जीवाची अविद्या उपाधी घालवली आणि ईश्वराची त्या ठिकाणी माया ही उपाधी घालवली. मग ते कुटस्थाचं पडलेलं अंतकरणातलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास किंवा जीव, तो जसा बिंबरूप झाला, प्रतिबिंब गेलं तर बिंबरूप झाला म्हणजे कुटस्थ झालं. इकडे ईश्वराची उपाधी माया काढली, तो ब्रह्मचैतन्य झाला, ब्रह्म झाला. आणि इकडचं कुटस्थाचं ब्रह्माशी असणारं जे काही ऐक्य आहे, असं ऐक्य, याला एक मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण असं शास्त्रामध्ये शब्द आला. कुटस्थाचं ब्रह्मचैतन्याशी असणारं ऐक्य मुख्य समानाधिकरण आहे. तर चिदाभासाचं ब्रह्माशी असणारं जे ऐक्य हे बाध समानाधिकरणानं समजून घ्यायचंय. काही समजून देणं बी अवघड नाही. श्रीपाद बाबा म्हणायचे समजून घेणं बी अवघड नाही, फक्त त्यांना रीत शिकवा. आणि या व्यासपीठावरून ती रीत शिकवली जाते. तुम्हाला रीत समजून दिली की तुमची गणित तुम्हीच सोडवायचे. तुकोबारायांनी आपलं आयुष्याचं गणित सोडवलं, उद्गार काढले. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे, परब्रह्म सावळे. रीत सांगावी लागेल. कोडच उन्हाचं सुटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोण आहात हाच मुळामध्ये शोध घ्यायचा, हे शोधूच नका. त्यांच्या वाक्यात मुखातलं वाक्य, गुरु पाहावा बळकट. बळकट म्हणजे असं नाही मुक्षे मामाचा, शरीराने बळकट नाही. तर गुरु पाहावा बळकट म्हणजे सामर्थ्यवान. गुरुचं सामर्थ्य चाललंय ना, गुरुचं सामर्थ्य हा एक विषय आलेला आहे. कैवल्य करकाचे दाना, जो न कडशी थोडासा आणा. गुरुचं सामर्थ्य जयाचे अपांग पाते, बंद मोक्षपणे आते, भेटे जाणते जयापाशी. गुरुचं लक्षण, गुरुचं सामर्थ्य पहा कसं आहे ते. एवढंच नाही, तो शिवई मूर्त पुसे जया जोशी याते. यावया आपुलिया दसे, शिवही मूर्त जीवपणाचे नित्रासे. यावया आपुलिया दसे, शिवई मूर्त पुसे जया जोशी याते. सामान्य का श्री गुरु, जो शिव म्हणतो, ज्याला ईश्वर म्हणतो ना, जो संपूर्ण जगताचा नियंता आहे ना, तो ईश्वर. सर्वभूतांच्या अंतरी हृदयमा अंबरीची दुरुतीच्या सहस्र करी उदयला, जो ज्याच्या सत्तेनं सर्व विश्व चालतंय ना, तो ईश्वर. तो ईश्वर सुद्धा आपल्या मूळ दशेला म्हणजे ब्रह्मस्थितीला येण्याकरता, ईश्वर चैतन्यापासून निरुपाधिक शुद्ध अशा ब्रह्मचैतन्याकडे येण्याकरता ज्या जोशाला मुहूर्त पुजतो, कोणत्या श्री गुरुरूपी जोशाला मुहूर्त पुजतो, त्याशिवाय तो आपल्या मूळ स्थितीला येऊ शकत नाही. तुमच्या दृष्टीने ईश्वर मोठा असेल, पण ब्रह्मचैतन्याच्या दृष्टीने ईश्वर काय छोटा आहे, गौण आहे. त्याला सुद्धा ही सामर्थ्य आहे श्री गुरुची. आणि ती कशी असतात, श्री गुरु म्हणजेच मुक्त. ती कशी असतात, कसं वर्तन करतात, त्यांची लक्षणच करता येत नाही. लक्षणं नाही करता येणार तुम्हाला सांगा. ती यांना काही मिरवायचंच नाही, तर ते तुम्हाला लक्षणं दाखवतील. तुम्ही त्यांना ओळखू शकता. त्यांना ओळख, गुरु ही मला खटकतं कधी कधी. गुरु पाहावा, मी म्हणलो ना आता, जे गुरु पाहावा बळकट. गुरुला ओळखता कसं आहे, कसं पाणी पिणं छानके, गुरु करणार पाहिजे छानके, हे प्रमाण मला माझ्या बुद्धीला अजूनपर्यंत पटलंच नाही आणि पटणारही नाही कधी, कोणी किती सांगितलं. का संतांना ओळखता येणं सोपी गोष्ट आहे का? संतांना ओळखता येईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. मी तर म्हणतो नाही पूर्ण झालं तरी अर्धा संत व्हावा लागेल, तेव्हा संत ओळखल. काय काय सांगा, संत झालाच नाही संत, तर कसं संताला ओळखू शकेल? तुका म्हणे कळते चाचणी. हा, हडबडीची वाढ. तिथे तो विषय थोडासा वेगळा आहे. कसा आहे, तो भूमिका आहे वेगळी आहे ना. याच्यातली भूमिका ओळखण्याची चालली आणि तिथे ती परीक्षा आहे. संतांच्या बाबतीत नाही, की जो कच्चे का पडकं पक्क आहे ती पाहण्याकरता केलेली चाचणी. मस्तकावर हात ठेवून
तो त्या पदापर्यंत आलाय का, याच्या वृत्तीत किती बदल झालाय, परिवर्तन झालंय का, या संबंधाने भूमिका धारण करून तो का म्हणे माझं कळती चाचणी. हा नुसतं बोलतोय का याला अनुभव आहे, याला ते प्रमाण फिट लागू पडत. नुसतं बोल बच्चा नाही गफूर शंक, पण गफूर शंक बी कामाचे आहेत बरं का त्या. गफूर शंक कामाचे कसे सांगतो, आला विषय योगाने म्हणून तर तिने काय बोलायचे, इकडे तिकडे थोडं झाले तरी नाही येत अर्थ आलं माझ्याकडून तरी नाही बी येणार. तर फक्त काय आनंद होतोय, मात्र तुम्हाला होतो का नाही मला माहित नाही, पण मला होतो तुमच्याकडे पाहून मला आनंद होतो. ते गफूर शंक म्हणजे एक त्या ठिकाणी भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी एक शंख दिला, माझं दारिद्र्य जावं म्हणून काहीतरी उपाय करा. एक शंख दिला, म्हणजे हा शंख वाजवायचा आणि वाजवल्यानंतर तुला काय मागायचं ते देणार. 10 कोटी दे, लगेच दिले. पंचपक्वान्नाचं ताट पाहिजे, दिले. एक असं 60 माळ्याचे टॉवर दिलं. असा तो शंख होता आणि तो शंख घेऊन घरी निघाला. अरण्यातून जात असताना मध्ये राहण्याचा प्रसंग आला, एका लॉजवर राहण्याचा प्रसंग आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी हा म्हणला मला फक्त रूम द्या, बाकी म्हणलं जेवायचं काय, जेवायचं म्हणलं काय गरज नाही जेवायची, पण हे गुह्य सांगावं का कोणला, की गुह्य काय गुह्य सगळी ही गुह्य सांगत नाही, काय गुह्य सांगूच नाही, राखून ठेवा. तो म्हणलं काय मला जेवायची बिवायची काय गरज नाही. त्याने ठरवलं असतं त्या लॉजची बी त्याला गरज नव्हती, पण पक्का निश्चय नव्हता ना त्याचा पक्का निश्चय. त्याला सगळं देतं, तिथे राहापुरतं नसतं का घर दिलं त्यांनी, त्या ठिकाणी एखादं हॉटेल दिलं नसतं का, तर त्याच्या डोक्यात नाही आले, थोडं अर्ध होतं. मला हॉटेलमध्ये मुक्कामाला राहून जेवायची काही काळजी नाही, जेवायची काय हॉटेलची काळजी नव्हती तुला, पण ते थोडंच देण्यात आलं, पूर्ण नाही देण्यात आलं. मग तिथे त्या ठिकाणी म्हणलं का बरं जेवण वगैरे काय नको झालं, लगेच भडभाडा गेला आपल्या बोल होते ते गेलं बोलून. म्हणला अरे त्यांचं जेवणाचं काय तुम्ही जेवण देणार, तुम्हीच आज माझ्याकडे जेवा, या माझ्या खोलीत अमुक वाजता, किती वाजता जेवायचे, इतक्या वाजता जीव म्हणलं. आणि दाखवून त्याला म्हणलं बा माझ्याकडं भगवान शंकरांनी मला असं शंख दिला आणि काय मागून ते देते. आणि मग म्हणला पंचपक्वान्नाचं ताट, हॉटेलवाला पाहतच राहिलं. म्हणलं हा शंख जर आपल्या का असला ते कायला आचारीन बिचारीन बाकीचं कुठाला राहील. एका वेळेला 500 माणसं आले तरी 5 मिनिटात जर ताटं तयार होतात, यांनी सांगावं का त्याला. यांनी त्याची बर्दास्त चांगली केली. झोपल्यानंतर काय केलं माहिती का, तो शंख काढून घेतला आणि दुसरा त्याच आकाराचा एक शंख त्याच्या पिशवीत दिला ठेवून. सकाळचे भोळ आपलं उठलं आपलं निघालं गावाला, घरी आलं. घरी आल्यावर मंडळी सांगितलं आजपासून स्वयंपाक बंद. म्हणजे झालं काय असं, म्हणजे मला असा शंख मिळालाय, आता आपलं दरिद्री गेली, हे झोपडी बिपडी काय नाही, मोकळ्या व्हायच्यावरती आपण जागा त्या ठिकाणी चांगला माल बांधू. आणि मग ते प्रयोग करायला गेलं, त्याची पूजा नमन केलं. पहिलं ब्रह्मानंदम परमसुखदम नमन केलं, मी केलंच नाही आज नमन, डायरेक्ट सुरुवातच केली. या भावात होतो ना, काही नाही बाबांनी केलं मी केलं काय येतच नाही. त्यांनी दोन्ही बी कार्यक्रमाचं एकदमच केलं, माझ्या बी त्याचं केलं. आणि मग यांचं बी तसंच झालंय. यांनी नमन कधी केले, श्रीमद भागवतामध्ये पाहिलं ना, 3ऱ्या स्कंदास नमन करताय शिकुमणी. बाबा बऱ्याच वेळेला बरं का डायरेक्ट सुरुवात बरं का, नमन नाही का. अहो त्यांनी पहिले एकदाच नमन केले, ते अजून विसरलंच नाही. त्याच्या आधी तिथं बसले होते, तिथे तो विषय चाललेला होता काय, मग अखंड जर तोच विषय, फक्त जागा बदलायची, चला बाबा टाइम झाला कीर्तनाचा, चला किंवा काय त्या फेटाने यायचं. आणि मग तिकडे जे चाललंय का इकडे फक्त अभंगन त्याची सुरुवात व्हायची लिंक. मग 3ऱ्या अध्यायामध्ये नमन केले, तिथपर्यंत वृत्तीवर याच्यावर नाही आले, वृत्तीवरती केलं नमन. आणि त्यांनी ते वृत्तीवर होतं, त्यामुळे त्यांनी नमन केलं आणि मग दाखवायला सुरुवात केली. हे शंका आम्हाला पंचपक्वान्नाचं ताट दे. अरे ते काहीच नाही झालं. बराच वेळ झालं काय, तो शंख नाही यांनी हॉटेलवाल्याने काढून घेतला ना तो, आणि हा गपुड शंख. आणि म्हणायचा 10 पक्वान्नाचा ताट का मागतो, अजून काय माग. म्हणलं ते 5 लाख रुपये, 5 लाख का मागतो, 10 लाख घे, देतोय कुठं, असे गपुड शंख लई आहे. ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, गपुड शंख. आणि मग आता काय करायचं बाबा, पुन्हा गेलं म्हणले भगवान शंकराकडून दुसरा मागू. भगवान शंकराने अंतर्ज्ञानाने पाहिलं, म्हणले दुसरा द्यायची काही आवश्यकता नाही, तुला सांगतो तुझा पहिला कसा पुढे. त्याला कळलं होतं. म्हणजे आता यांनी त्याला दूध शंख दिला, हा गपुड शंख दिला. हाच म्हणले घेऊन जायचा परत.
आणि ते घेऊन गेल्यानंतर तिथे मुक्कामाला राहिला. त्या ठिकाणी त्याला सांगितलं म्हणला पहिल्यापेक्षा लय भारी. म्हणला त्यांनी चोरलेला आहे पहिला, हा पहिल्यापेक्षा लय भारी. तो तरी 5 मागितला, 5च देत होता. हा 5 का 10 घे म्हणतोय. देतोय का नाही हे नाही पाहिजे. त्या हॉटेलवाल्याने त्याला सांगितलं, हॉटेलवाल्याला सांगितलं बरोबर. हॉटेलवाल्याने रात्रीचं पुन्हा तो बदलून घेतला, बदलला. तो ओरिजिनल दिला ठेवून त्याच्या पिशवीत आणि हा घेतला. हे आलं आपल्या घरी. हॉटेलवाल्यांनी संध्याकाळी नमन वगैरे करून सुरुवात केली. शंका 2 कोटी दे. तो म्हणला 2 कोटी का मागतो, 4 कोटी घे. पण देतोय कुठं? हे गफूड शंका. पण गफूड शंकामुळे खरा शंक सापडला का नाही? गफूड शंकाला धन्यवाद. परोक्ष ज्ञानानेच अपरोक्ष ज्ञानाकडे जातो. परोक्ष ज्ञान शास्त्रात सांगितलंय की नाही? तुमच्या ज्या चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत की नाही, चिदाभासाच्याच आहेत त्या ना. अज्ञान बरोबर. बघा मला पण माहिती. थोडस सहकार्य केलं का मी सांगतो. आवरण, अज्ञान नंतर आवरण, विक्षेप, विक्षेप या तिन्ही आहेत, या बंधाच्या आहेत. बरोबर. आणि त्याच्यानंतर परोक्ष आणि अपरोक्ष जे आहेत ह्या साधन रूप आहे. साधन रूप आहेत. आणि त्याच्या पुढे शोकवापनवती आणि शोकनाश आणि आनंद वाप्ती. आनंद व्याप्ती. शोकनाश आणि आनंद व्याप्ती ह्या मोक्ष स्वरूप, मोक्ष रूप, मोक्ष रूप आहे. बंध रूप आहे या 3. अज्ञान, आवरण आणि विक्षेप या 3 बंध रूप आहेत. चिदाभासाच्याच त्या बरोबर ना, चित्ताच्याच आहेत, जीवाच्या चित्ताच्या. मग ह्या 3 ज्या आहेत ह्या 3 बंध रूप आहेत. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. त्याच्यानंतर परोक्ष आणि अपरोक्ष साधन रूप, साधन रूप, शोकनाश आणि आनंद वापनवती त्या मोक्ष रूप आहे. मग त्याच्यामध्ये परोक्ष जे ज्ञान आहे, परमात्मा असा आहे हे सांगणं, परमात्मा आहे किंवा असा आहे असं नुसतं सांगणं हे परोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष म्हणजे अपरोक्षतेने त्याला प्रत्यक्ष अनुभव. इथे जे सांगितलं जाते रोज ते सांगतात. कधी? आत्ता, इथे, ताबडतोब असं. इदम इत्थम. तर मग हे ज्यांच्या अनुभवाला आलं त्यांचं लक्षण या ठिकाणी सांगितलं जाते. त्यामध्ये काल हा विषय झाला होता की ज्याप्रमाणे छायेचा मान किंवा अपमान पुरुषाला अनुरेतून इतकाही बाधत नाही, त्याप्रमाणे देहाचे कर्माचरण निरभमान मुक्ताला बाधत नाही. आपल्या सावलीचा कोणी सन्मान केला हार घालून किंवा त्याच्यावर कोणी त्या सावलीवर आपल्या घाण टाकली तर आपल्याला काही त्याच्याबद्दल वाटतं का? जसं या देहाच्या संबंधानं काहीही केलं तरी मुक्ताला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. म्हणजे त्यांचं देह तादात्म्य नसतंच. देह नाही असं नाही, पण देहाची काही नाही विचाराने तादात्म्य नाही, संबंध नाही. किती नाही, कबीर महाराजांचा पोटरीचा लोचका कुत्र्याने तोडला. मांस गळतंय, असं लोंबलंय आणि रक्त गळतंय. दुसऱ्यांनी सांगावं लागलं, त्यांना भान नाही, जाणीव नाही. दुसऱ्यांनी सांगावं लागलं तर ते म्हटले कुत्ता जाणे चमडा जाणे. कशी वृत्ती आहे पा, कशी वृत्ती आहे, कुत्ता जाणे चमडा जाणे. आणि हीच घटना मी कबीर महाराज मला बी भेटले, तुम्हाला भेटले, पण तुम्हाला ते भेटूनही बी भेटले न भेटल्यासारखे. तुमच्या डोक्यामध्ये ती शेरवानी टोपी, उंच 7 फूट, तसं नाही. जी लक्षणं कबीर महाराजांमध्ये, ती ज्या प्रकृतीत आहे त्याला आम्ही कबीर महाराज म्हणतो. उजव्या पायाचा अंगठा नारायण बाबांचा अर्धा तुटला. विभीषण महाराजांच्या मोटरसायकलवर मागे बसले, भान नाही. घरी येतपर्यंत रक्त गळतंय आणि तो पुढे येतो असं लोंबतोय, तो भान नाही, भान. आणि उतरल्यावर त्यांनी पाहिलं आणि मग तेव्हा लक्षामध्ये आलं कोण. याला कबीर महाराज म्हणतात. शेरवानी टोपी लागत नाही कबीर महाराज मध्ये आणि 7 फूट उंची नाही लागत. प्रकृती आहे काय कबीर महाराज, लक्षणं आहे ती. आणि तशीच्या तशी स्थिती महात्म्याच्या ठिकाणी याला कबीर महाराज. लक्षणं ज्या प्रकृतीत आहेत ती लक्षणं ज्याच्यात. अरे माणसं कशी आहेत तुम्हाला सांग का, हा समाज कसा आहे. रामायणाची मालिका आणि त्याच्यामध्ये रामाचं पात्र करणारा काय नाव त्याचं, विरोधाभास खूप आहे व्यवहार. अरुण गोविल राम मंदिराच्या विरुद्ध, रामाचं पात्र करणारा राम मंदिराच्या विरुद्ध आणि रावणाचं पात्र करणारा अयोध्येत राम मंदिराच्या आंदोलनामध्ये. व्यवहार पहा किती खोटा आहे.
आणि राम सिगारेट पितो का? आम्ही तिथं दुबळे बाबा कुठे गेले? आम्ही तिथे ते शूटिंग पाहायला जायचं. आमच्या पवईला तिकडे शूटिंग व्हायचं ना, हे रामायणाचं शूटिंग आमच्या समोर झालेले. तर मधूनच अरुण गोविल खाली यायचा, थोडस 2 झुरके मारून येतो. राम सिगरेट पित असतो काय? कळलं का? असाच भ्रम झाला आपल्यामध्ये बी. गपोड शंकाला खरे शंक मानून बसलो, देत काहीच नाही आणि त्याच्यात मागे सगळी. मग त्याला राम समजून त्याच्या प्रतिमा महाराज जग देशभर आहेत. अरुण गोविल आहे का राम आहे? राम सिगरेट पितो का? आता त्याच्यामध्ये ठीक आहे, त्यांनी पात्र म्हणून केलं. अरे ते आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं विष्णुपंत पागणीसांनी ज्या वेळेला प्रभातचा पहिला संत तुकाराम पिक्चर जो निघाला ना, आमच्या विष्णुपंत पागणीसांनी रामाचं पात्र केलं, आपलं तुकोबारायांचं पात्र केलं. त्याला अभ्यास करावा लागला, गाथेचा अभ्यास करावा लागला. त्यांना अभ्यास केला की लक्षणं कशी असतील तुकोबाराय शिवातून अंत अशी जीव दशा आटवून पूर्णपणे तुकोबाराय आतमध्ये घुसून घेतले. तेव्हा यथार्थ तुकोबारा साकारले त्या पडद्यावर. चालतो का नाही पिक्चर डायरेक्टरला माहित नव्हतं. आणि ज्या वेळेला प्रसारित झाला आणि प्रसारित झाल्यानंतर त्या काळात करोडोनी त्या ठिकाणी ज्या वेळेला त्याची कमाई झाली, तोपर्यंत मानधन दिलं नव्हतं विष्णुपंत पागणीसांना. आणि सांगितलं तुम्हाला जरा मानधन नंतर देऊ, आमची कंपनी बी नवीन आहे, आमच्याकडे एवढं भांडवल नाही, सगळं खर्च तर शूटिंगलाच गेलेला आहे. ते म्हणले चालेल, काही हरकत नाही, नंतर द्या, हरकत नाही. आणि मग मात्र एवढं डायरेक्टर असा प्रफुल्लित झाला आणि त्याच्या सहकार्याला घेऊन विष्णुपंत पागणीकांकडे गेला. तुम्ही मागा फक्त किती पाहिजे ते, कारण आम्हाला किती दिलेले हे आम्हाला माहिती, आम्हाला किती मिळाले हे आम्ही सांगत नाही तुम्हाला. तुम्ही फक्त सांगा की एवढे द्या. तुम्ही तुमच्या तोंडून जो आकडा येईल ना मानधनाचा, आम्ही तुम्हाला ठरवला नव्हता, काय दिला असतं 5-50 हजार, पण आज तुम्ही मागा. आम्ही नाही सांगत आम्ही तुम्हाला 1 कोटी देतो, 5 कोटी देतो, तुम्ही मागा, हे आम्ही तुम्हाला देतो. अजून तर कमाई व्हायची पुढची, आतापर्यंत झालेली सगळी मागितली तरी देतो तुम्हाला. डायरेक्टर म्हणला. त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज मागणाऱ्यातले नव्हते. अरे पात्र केलेल्यावर परिणाम झालाय गुरुजी. हा पात्र केला, ह्या सोंगाड्यांना समजावं, या कीर्तनकार प्रवचनकारांना काही कलाकार भूमिका निभावतो तुकाराम महाराजांनी तर रुपया मानधन घेतलं नाही, रुपया मानधन घेतलं नाही. आमच्यावर परिणाम होत नाही त्याचा. आम्ही पाकिट टाकून देतो, एवढे ते म्हणतो, लाज वाटायला पाहिजे. भांग्याचा धंदा कर जोग महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. त्यांनी सार्थ गाथा आहे ना, सार्थ गाथा आहे त्यांची, त्याच्या प्रस्तावनेत म्हणलंय कीर्तन प्रवचन. आणि जर तुम्ही ठरवून करत असाल ना आणि धंदा करायचा आहे, तुम्हाला पैसेच कमायचे तर भांग्याचा करा ना म्हणे. कोणाची मग उद्गार आहे? जोग महाराजांची. अलीकडे लागले जोग महाराजांचा जय जयकार करायला. आतापर्यंत झोपले होते जोग महाराजांचा जय जयकार, आतापर्यंत का करत नव्हते? अरे तुमचा जय जयकार वाढला ना अख्ख्या विश्वामध्ये श्रीपाद बाबा की जय, तेव्हा लाज वाटायला लागली, आता जोग महाराज की जय म्हणायला लागले. असं कोणी ते येईल समोर विचारेल. आम्हाला तर मी अजून त्याच प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा आहे, मला त्याच्यात लय आवड आनंद वाटतो. म्हणजे तत्व ठरतं बरं का, नाही तर आम्ही आता तसे नाही. यांनी बरेच थंड केले बाबा, लय थंड. म्हणजे पहिला नाहीच, मी लयच बदल केला. चांगला भेटायला काय हरकत नाही. तर हे काय त्यांचं आपलं काही हे नाही, बांधाला बांध नाही, त्या मुलगी द्यायची त्यांची करायची नाही. धर्मावर आवरण आणतात आणि नको तिकडे धर्माला घेऊन चालले. तुम्ही तुमच्यामुळं, त्यांचाही मी त्यांना दोष देत नाही, तुमच्यामुळं आपण एवढे दिसताना एवढे हे कमी नाही की जगात क्रांती आपण एवढे मिळून आणू शकतो. या गोष्टीवरती एक विषय जर एवढ्यांनीच पकडला तर जिथे तुम्ही कुठे आहात तिथे बाबा तर आमचे म्हणतात, त्याच्याबद्दल बी आमचं काही म्हणणं नाही. 50,000 का आम्ही 1 लाख देतो, काय फरक पडत नाही, आमचं म्हणणं ते नाही. पण संत जसे देव अनुभवाला आणून देतात तसा अनुभवाला आणून दे, लगेच लोक आम्ही 1 लाख मोजून देतो बाबा म्हणतात. त्याच्याबद्दल बी आमचं काही म्हणणं नाही. एवढे का घेतात तेवढे का घेतात, 50 का मागतो आम्ही 1 लाख देतो तुला, पण जसं ब्रह्म आहे तसं आम्हाला अनुभूतीत आणून दे. कोण आहे तुका म्हणे देव दाखविले दृष्टी तयाचे भेटी थोर पुण्य. देव दाखवता येतो, धर्म जागो सदैवाचा. आणि त्याची लक्षण आहे. काय लक्षण आहे? सद्भावे निज भजन करी. गुरु महाराज त्यांच्याकरता मानतोय. गुरु महाराज ही काय अवस्था आहे हे सांगतो.
ही अवस्था काय आहे तुम्ही म्हटले की नाही, ते अंगात येण्याचं त्याच्याकरता सांगतो. सद्भावे निज भजन करी हृदयी प्रकटता श्रीहरी तव देहीची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटती. अंतकरणात हरी प्रगट झाला का त्याच्या देहाची चिन्ह पालटतात. ताप आल्यावर देहावर लक्षणं उमटतात ना. मग हरी जर हृदयात प्रकट झाला तर लक्षणं काय तयार होतील पहा. सद्भावे निज भजन करी हृदयी प्रगटता श्रीहरी तव देहीची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटती. करिता च्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन मन गहिवरून येतं तेने आटासे करी रुदन आणि वारस पुंदन वृद्वशासे. त्या तासाने तो रडू लागतो. असं श्वास टाकून टाकून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडतो. मराठी नाथ महाराजा दुसऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकात हे वर्णन केले. जे म्हणतो ना आपण अंगात काय येतं ते सांगतोय. तो रडू लागतो तेवढ्यात पुन्हा हसू लागतो. तुमचं चुकलंच नाही. तुम्ही तर नुसतं अंगात येणं म्हणतात, पण काय तर नाथ महाराज म्हणतात एवढं नुसतं अंगात येणं नाही, आम्हाला माहिती आहे काय काय म्हणणार आहे. मग त्यांनी त्याचं वर्णन केलेलं पुढे मांडून पुढे जातो मुक्तांच्या लक्षणाकडं. त्यात तो हसू बी लागतो. सवेची गदगदोनी हसे बरं का. त्या रुदना सवेची हर्ष प्रगटे त्या हर्षाचे नेटे पाटे हसो लागे कडकडाटे सुखोद्भटे गदगदोनी. रडण्यातच हसू लागतो. कशा करता रडतो त्याचंही कारण सांगितलं. चुकल्या माय पुता संकटी आई आली मुलाची. बाजारामध्ये काय झाली, भ्रमरूप नगरामध्ये चुकामुक झाली आणि पुन्हा भक्तीच्या पेठेत गाठ झाली. म्हणले चुकल्या माय पुता संकटी एकाकी बहुकाळे झाल्या भेटी तेने ओरडे घालोली मिठी चाले जेवी पोटी आणि वार रुदन. त्यांचं जसं बरं ते एकमेकापासून चुकले त्याही रडतात आणि कोणीतरी महात्म्याने भेटून दिले आणि भेट झाल्यानंतर बी रडतात. अगोदरचं रडू जे दुःखाचं आहे आणि आताचं जर रडू येते घट्ट मिठी मारून ते आनंदाचं आहे. मग त्याला ते बी जीवशिवा अवचटी. तसं जसं त्या मायलेकराचं उदाहरण दिलं आणि सिद्धांत दिला ते बी जीवशिवा अवचटी. भक्तीच्या पेठे झाल्या भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ते संधी माझी उठी आणि वार रुदन. ऐसी नुपजता भक्तीची लक्षणं आहे ती. ऐसी नुपजता माझी भक्ती कैसे होय विशक्ती विषय विरक्ती विरक्तीने माझी प्राप्ती नव्हे सहसा उद्यम. गपुडी शंकरला माहित नाही आणि त्यांच्या संगतीत आम्ही तर आम्हाला बी मग आमच्यावर तो परिणाम होणारच. की भक्तीची लक्षणं आहे तुका आपण ती अंगीकारावी लागतील, समजून घ्याव्या लागतील. त्याला नामाचा बोध घ्यावा लागेल, अनुग्रह घ्यावा लागेल संतांकडून सद्गुरूकडून आणि त्यानंतर ती परिवर्तन करणारी अशी स्थिती आहे. वाल्याचा वाल्मिकी करणारी स्थिती आहे. पिलेल्या अवस्थेमध्ये महात्म्यांनी माळा घातलेल्या आहेत की आज उत्कृष्ट अशा प्रकारचे धर्मचारी आहेत, धर्माचे प्रचारक प्रसारक आहेत. काय सांगावं, ती परिवर्तनाची अवस्था आहे, भक्तीची अवस्था आहे ती. बरं नुसती भक्ती नाही, ज्ञान सहित भक्ती आहे. कारण मग अशीच विषय झाला आपण गाथा भाषेमध्ये वामाने सांगितलं की या ठिकाणी दोघं जण ते प्रवास करत असताना आंधळा आणि पांगळा. पांगळ्याला काय नाही, पाय नाही आणि आंधळ्याला काय नाही, डोळे नाही. आंधळ्याला पाय आहेत का नाही, काय नाही. आंधळ्याला डोळे नाही आणि पांगळ्याला डोळे आहेत का नाही. हा शब्दावर नीट लक्ष दिले का. तसंच इकडे सुद्धा हे इकडे लक्ष द्यावं लागत. ते बोलतात काय तिथे शब्दाची पकड घेतली ना की बरोबर समजत जातं आणि मध्ये इकडे तिकडे लक्ष विचलित झालं का ते समजत नाही. रामकृष्ण ऐकायला काय एवढं अवधान द्यावं लागत नाही, रामायण भागवतन हे सगळं ऐकायला. पण हे ऐकायला मात्र आधीचं वाक्य सुटलं ना तुमचं का पुढचं समजत नसतं. पाठ पद्धतीमध्ये हे कंटिन्युटी महत्वाची आहे, अनुसंधान महत्वाचं आहे, बारीक लक्ष लागत. तुमची लई डोंगरा एवढी नजर आहे पण सुईमध्ये धागा वावताना डोंगरा एवढी नजर कामाची नाही, बारीकच व्हावं लागल. डोंगर दिसतो तुम्हाला एवढी मोठी नजर आहे पण सुई धागा वावताना कामाची आहे का ती, तिथं बारीक करावं लागल. तसं बारीक ऐकाय शिका. बारीक ऐकता 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 मग ते कळू लागल. मग ह्या भक्तीची लक्षणं ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो आंधळा आणि पांगळा, आंधळ्याचे पाय आणि पांगळ्याला खांद्यावर घेतले, पांगळ्याचे डोळे सांगतात हे लेफ्टला चाल, हे पुढे गाडी आली थांब. सांगतोय कोण, मार्गदर्शन कोण करतो, पांगळा. त्याला डोळे पाय नाही. मग पाय कोणाची चालतायत, आंधळ्याची. तसं भक्ती ज्ञान दोन वेगळे समजणारे मूर्ख आहे.
असे मूर्ख आहे त्या गादीवर आम्ही पाहिले, नारदाच्या गादीवर. भक्तिप्रेमावने ज्ञान नव्हतं को देवा याचं विवरण करताना ज्ञान पूर्ण खंडित करणारे मूर्ख आहेत. ज्ञान नको, भक्तीशिवाय ज्ञान असेल तर त्या ठिकाणी अंधश्रद्धा ज्या भक्तीत वाढल्यात ना, ज्ञानाविना भक्ती आहे म्हणून अंधश्रद्धा वाढल्या त्या सगळ्या. आणि भक्तीसहित जर ज्ञान असेल तर असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. भक्ती सहित ज्ञानाचं लक्षण आहे, ज्ञानासहित भक्तीचं लक्षण आहे. त्याचं ते तुम्ही त्या ठिकाणी भक्त प्रेमाविना ज्ञान नको देवा याच्यामध्ये समन्वय सांगून मग भक्ती गौण आणि मुख्य म्हणवा ना. मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरण करा ना, तुम्हाला करावं लागेल का? तुम्हाला तुमचं काय अभंगाची भूमिका काय, भक्तीचं महत्व, मग ज्ञान गौण करावं लागेल. गौण केल्याने दोष लागत नाही, खंडन केल्याने दोष लागतो. ध्यानात ठेवा, गौण करता येईल ना. फितरच्या पिशवीमध्ये 50 पाणी आहेत किंवा 60 पाणी आहेत, कारण 52 नंबरचा माझ्या डोक्यात बसलाय. म्हणलं 52 नंबरचा अर्थ आणि 60 धरले, आता लक्षात आलं माझ्या. म्हणलं 52 नंबरचा पाहणार, हेल्परला सांगितलं, मदतनीसाला आणला, त्याने काम केलं आणि तो त्या ठिकाणी फेकून दिला, नाही का. ज्या नंबरचा वापरेन तो टाकत गेला तर धंदाच होईल याचा. दरवेळी नवीन घ्यावं लागते. टाकून द्यायचं का पिशवीत ठेवायचं परत. मग एक गौण एक मुख्य असं करावं लागेल. संत वाङ्मयात भूमिका आहेत ना त्या, म्हणून त्याचं खंडन नाही करता येणार. वेदाचाही आशय हा नाही, मंडन आणि खंडन वेदाने केलं नाही. सांडी मांडी कशा करता त्याचा उल्लेख बाबांनी पद्धतशीर सांगितला. कारण स्वरूपाच्या ठिकाणी काही सांडणं नाही आणि स्वरूपाच्या ठिकाणी काही मांडणं नाही, की असणं आहे. असणं जसंच्या तसं आहे, त्यात काही कमी जास्त होत नाही. सांडणं मांडणं हे तुम्हाला या भूमिकेच्या अंतःकरण बुद्धीच्या संबंधानं आहे. अंतःकरण वृत्तीमध्ये जो जीवभाव निर्माण झालेला आहे तो एक मी आहे. आणि एक जो आहे शुद्ध ब्रह्म म्हणता येणार नाही त्याला, शुद्ध ब्रह्म मी म्हणणं ठरणारही नाही, तर ईश्वर चैतन्य म्हणू त्याला. त्याच्यातला तो एक मी आहे. 2 मी मधला एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आयाशी. जसं इथं मीच नजर आलो, पोटा आपुली आलो, याच्यामध्ये 2 मी आहे. तर त्याच्यातला ते सांगण्याकरता त्यांनी ऋणू मधले 2 सांगितले. एक अहम जो तुमचा अहम आणि मम आहे, आणि दुसरा जो आहे तो अहम ब्रह्मास्मी आहे. मग अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती संकुचित आहे का व्यापक आहे? आहे ब्रह्मच आहे. मग त्याच्यात अहम काढून टाका ना, ब्रह्मास्मी ठेवा. आणि अहम काढाय करताच प्रबोध दिलाय तुम्हाला. अहम काढण्याकरता, अहम ब्रह्मास्मीतला अहम काढण्याकरता प्रबोध दिलाय. सोम तेही अस्तवले. सोम साधताना साधना सांगताना मांडली बी सोम साधना मांडूनच सांडावा लागतो. मांडूनच सांडावा लागत. सोहम भावे पारंगती. हा पहा आता भूमिका कशी येते. तई शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती. शरीर भाव जाण्याकरता आणि इंद्रियांचे विषय विसरण्याकरता तुम्हाला सोम भावनेची आवश्यकता आहे. जै सोमभाव प्रतीती प्रगट होय. जै सोमभाव प्रतीती अंतःकरणात प्रगट जर झाली तर तुमच्या इंद्रिय विषय विसरतील. इंद्रियांचे विषय विसरतील की नाही. शरीराचे भाव शरीर विसरेल. याच्याकरता सोम काय करावं लागेल? मांडावं लागेल, स्वीकारावं लागेल, अंगीकारावं लागेल. आणि त्यानंतर त्याचा पार कळसापर्यंत न्यावं लागेल. त्याला कुठपर्यंत? सोमतेच्या माध्यान्नी गेली या. प्रत्येक बोधाच्या माथेया लपे आत्मभ्रांती छाया जी आपली. सोमता मध्यानी आली. सोमता मध्यान्नी आली या लपे आत्मभ्रांती छाया आपण पेतळी. इथं सोमचा मध्यान्ह झाला. इथं मध्यान्ह, इथे सुरुवात झाली, प्रातःकाल झाला. तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसर्तीमध्ये प्रातःकाल आहे, इथं माध्यान्ह आहे आणि संध्याकाळ आहे ना त्याला. मग संध्याकाळ तिथे सोम तेही अस्तवले. सांगतेची सांगणेपणी सांगणे झाले म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त झाला. तिथे अहम ब्रह्मास्मी वृत्ती नाही. आता समुद्रामधून निवडून दाखवा ना मला की गंगेचं पाणी हे, यमुनेचं पाणी हे, सरस्वतीचं, अजून गोदावरी काय जे असतील हे निवडता. स्वरूपामध्ये वृत्ती नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी. आणि म्हणून ज्याच्यामध्ये हे आलं निर्माण झालं त्या मुक्ताची स्थिती सांगता तो गंगेच्या पाण्याने स्नान करतो, पण गंगेच्या पाण्याला स्पर्श सुद्धा करत नाही. काय आले? गंगेच्या पाण्याने
स्नान करतो. गंगेच्या पाण्याने स्नान करतो, पण गंगेच्या पाण्यात नाही, गंगेच्या पाण्याने स्पर्श करतो त्याच्यावर बी ह्या लक्षणाचं थोडं सविस्तर सांगतो. आम्ही आता मध्यंतरी ओंकारेश्वरापासून इकडे 20 किलोमीटर अंतरावर बेलसर नावाचा आश्रम, तिथे गेलो होतो बाबा आणि आम्ही. बाबा येणार होते पण येता नाही आले ह्या कारणांमुळे त्यांच्या. तिथे ज्या वेळेला एक थोड्याशा अंतरावरती एक 5 मिनिटामध्ये 5-7 मिनिटामध्ये नर्मदा मैया आश्रमाच्या जवळच. मग ठरवलं, संकल्प केला की आज किती थंडी असो काही असो सकाळी नर्मदा मैयाचं स्नान करायचं. हा संकल्प अंतःकरणामध्ये आपल्या होता. जवळ आहे पण अंधार आणि अडचणीची वाट होती, त्या कारणाचाही आम्हाला काही प्रतिबंध आला नसता. परंतु झालं काय की ज्या वेळेला आम्ही पहिल्या दिवशी त्या पद्धतीनं स्नान तिथे केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या विषयी ज्या गोष्टी करता आपण गेलो ते महत्वाचं आहे का इतर महत्वाचं आहे? ज्या कार्यकर्ता गेलो तिथे पारायण आहे, तुकोबारायांच्या गाथेचं, बाकीचं सत्संग आहे, बाबांचं प्रवचन आहे, हे सगळं हे सोडून तिथं बुड्या मारत बसू का आम्ही तिथे? आणि खरी नर्मदा तर त्यांना हीच सांगायची आहे ना तत्वाने. मग सहज बाबा म्हणून गेले. त्या दिवशीचा विषय झाला की इथं जे पाणी आलेले हे कोणत्या नदीचे? त्या साबळे महाराजांना विचारलं. मैयाचंच आहे म्हणले, नळाला आलेलं. बाबांनी आम्हाला सांगितलं आता तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहे, कोणत्या पाण्याने आंघोळ करणार आहे? इथं तेच आहे. परत डोक्यात घेतलंच नाही. 7 दिवस मग पुढे आम्ही जे आहे ना इकडेच स्नान करत होतो. कुठे? नळाखाली. नर्मदा म्हणजे पाणी आहे का? नाही, नर्मदा म्हणजे काय पाणी आहे का? विचार केला. नर्मदा पाहणं, नर्मदेवरती नर्मदा अष्टक बनवले आदि शंकराचार्य यांनी. ते बी तुम्ही घेऊ शकता कधी बी चिंतनाला. घेऊया ना. मग नर्मदा तिथं यायचे, तिथं पुढच्या वर्षी आपण तिथे जाणार का नाही? तिथे नर्मदा असं तुम्ही नाही घेतलं तर निघेन. हा, काय हरकत नाही. हा, की जे सांगायचंय नर्मदा म्हणजे काय? अरे इथे ज्या गंगेच्या संबंधाने सुद्धा संत बोलत असताना काय म्हणतात पहा, शुचित्वे शुचिलांग होय पापताप ही दाये परितेत आहे बुडणे एक. त्या गंगेत स्नान केलं तर तुमचं पापताप जाईल, परंतु तिथं बुडायची भीती आहे. गंगे उनी थोर संत सुचिच म्हणत गंगा शुद्ध होते यांचे अंगे तुकाराम महाराज म्हणतात. गंगेपेक्षा संत खूप शुद्ध आणि निर्मळ आहे. त्यांच्या चरणाची चरणधुळी गंगेला लागल्यानंतर गंगा पवित्र होती. राम तेरी गंगा मैली हो गई, कैसी हो गई? आमच्यासारख्या मूर्खांनी आणि पाप्यांनी त्यात स्नान केल्यामुळे. आणि पवित्र कशाने झाले? गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी संत आणि त्या ठिकाणी त्यांचं दोष घालवण्याचं काम संत करतात. तुम्हाला देव पाहिजे? संतांना बघा. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी तीर्थदृष्टी कडू आवडी कामिनी ऐसी. आम्हाला देव पाहिजे. संतांच्याबद्दल जावयावर जेवढं प्रेम करतात तेवढं संतांवर प्रेम आहे का आमचं? आणि निघाले देव बघायला. आणि ज्यांनी संतांची तशी सेवा केली त्यांना करता यावळे झालाच. बघा अजून अज्ञान असेल तर दगड धोंडे पुजायचं सोडून द्या. संतांना बजा माऊली म्हणतात. आत्मज्ञानाने चोखडी असणारी संतजी माझी रुपडी. माझं रूप आहे ते, माझं रूप आहे, मी त्या रूपाने नटलोय. जग कुठं चाललंय? चेंगरा चेंगरीत मारायला. येण्याचा बाजार त्याच्यानंतर दिल्लीला झाले ना. 10,000 एका गाडीत बसाय निघाले. एका ट्रेनमध्ये बुद्धी आहे का यांना? 10,000 बसतील. किती बसतील एका ट्रेनमध्ये? मी म्हणतो 4 दिवस गाडी नसली तरी बाजूला जाईल ना माणूस. त्या गर्दीत कशाला जाईल? अरे ही परिस्थिती नाही जाण्यासारखी. यांना विवेक पाहिजे ना थोडासा. एका माणसाला 5-5 हजार खर्च करून यायचं होय ना इथं. एखादी स्पेशल गाडी केली त्यांनी 20,000 मागितले किंवा 50,000 मागितले. एखाद्या कारवाल्यानी एखाद्या जीपवाल्यानी कोणी बी ते राहिले बाजूला आणि निघाले त्या गर्दीमध्ये. बरंच घटना झाली नाही. कारण काय? महाकुंभच. जाऊ नका याच्यातलं मत नाही. किती जायला पाहिजे, आपल्या धर्माचं आहे ते, काही हरकत नाही, त्याबद्दल वाद नाही. विवेक करा ना जरा थोडासा. तुमच्या जीवापेक्षा प्रिय काय? कुठं राहिला महाकुंभाचा? काय विचार आहे काय? महाकुंभ म्हणजे पाणी आहे का? महाकुंभ म्हणजे पाणी आहे का? पाणी म्हणजे नर्मदा आहे का? पाणी म्हणजे गंगा आहे का? भूमिका आहे. चला असो, आपली वेळ झाली. इथे ही लक्षणं सांगत असताना ज्यांना हा विचार कळला अशा संतांची अशा मुक्तांची ही लक्षणं सांगत असताना हे विस्तार तुम्हाला समजेल असं खूप सोपं आहे. एकनाथी भागवत कालच सांगितलं, पुन्हा आजही या निमित्तानं तुम्हाला संदेश देईल.
की असा हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीची जी भाषा आहे थोडीशी जुनाट आहे, 12व्या शतकातली. ही थोडीशी 16व्या शतकातली अलीकडची आणि तुम्हाला कळेल अशी आहे. प्रत्येकाला थोडस अक्षर ओळख असेल तो वाचून सुद्धा ही जे चाललेलं आहे हे चिंतन समजून घेऊ शकतो अशी भाषा आहे. वरच्या ओव्या समजल्या नाही तर खाली दिलेले मराठी अर्थ आहे तो 2 वेळेला असा एखादं पुस्तक वाचतो तसं वाचा, ज्याला वाचता येतं त्यांनी. नंतर त्या ठिकाणी ओव्यांकडे जा, कळेल आपल्याला आपली वाटचाल चाललेली आहे. हा एक आरसा आहे ग्रंथ म्हणजे. आणि आपली साधना चालून जी आहे सद्गुरूकडून प्राप्त झालेली त्या साधनेचं फलित तपासून घेण्याकरता, बरोबर चाललो का त्या मार्गाने हे पाहण्याकरता हे महान ग्रंथ आपल्या समोर ठेवले. त्याच्या याने तपासत आपली वाटचाल आत्मविश्वासाने पुढे चालू ठेवा असा महान संप्रदाय आणि पंथ आपल्याला मिळालेला आहे. हा ज्ञानेश्वरीला धरून अनुभव आहे. हा भागवताला धरून, गाथेला धरून, वेदाला धरून असा हा अनुभव आहे. तुकोबारायणला वेडा म्हणत होते ना, हे अवस्थेमुळेच म्हणत होते. याला तो क्या म्हणत होते म्हणजे बांधण्याला गेल्याने कोणी याडं म्हणत नसतं, कीर्तन प्रवचन केल्याने नाही काय केल्याने कोणी याडं म्हणत नसतं. हे कुठेही बी त्यांच्या अंगामध्ये यायचे. हो, तुका वेडा विचारण करी बडबड ते बोलायला लागले होते. असं बोलायचं तर विचारतच नाही, सारखं बोलतच राहावं. कधी मौन झालं तर मौनच. शहाणा समजतील का याडा समजतील. याला काय म्हणत होते तुकोबारायणला याचा विचार नीट कळला पाहिजे. अशी अवस्था झालेल्या शहाणं म्हणेल का कोण? बरं सतत होत्यात का त्यांच्या? पण होतात तर तुम्हाला तकलीफ का? त्यांच्या अंगाच्या तर तुमचं डोकं काढू का तू? त्यांना तकलीफ असेल तर त्याचा कळवळा यावा. मग त्याला काहीतरी विचारलं काय होतंय तुम्हाला, डॉक्टर का जायचं का, 2 पैसे नाहीत का देऊ का, हे राहिलं बाजूला. त्यांच्या अंगात डोकं आमचं दुखात आहे हे नवलच म्हणजे आजार कोणाला खंडोबाटाला आणि काढा कोणाला तर नारायण भटाला. कसा मेळ बसायचा? ज्याला आजार झाला त्याला द्यावा लागेल. काय ती गोष्ट असं आम्हाला हेच आमचं टायमिंग पुरवणार आणि तुम्ही त्यात विचारलं म्हणून मला ते सांगावं लागलं असं या निवांत. आता आम्ही तुम्हाला सांगतो समजून, हे तुम्ही वाचायचं ना आम्हाला सांगायचं, आम्ही नाही सांगणार तुम्हाला. काय तुम्ही वाचायचं ना आम्हाला सांगायचं. आणि याच्यात असेल तर ते स्वीकारायचं, नाही तर नाही स्वीकारायचं, हरकत नाही. या ठिकाणी आपण आत्मोन्नती विश्वशांती भारती श्री गुरुभक्त प्रेमळ मंडळ आळंदी देवाची संचलित आनंद यात्री ग्रुपतर्फे राजगुरुनगर, त्याच्यामध्ये विशेष पानं कोणाचा उल्लेख करणं उचित नाही पण तरी करावा लागतो. त्यांचं विशेष योगदान असल्यावर करावं लागतो. आणि तुमचा सगळ्यांचं केलंच ना. आनंद यात्री ग्रुप म्हणल्यावर तुम्ही सगळेच आले, सगळे इथे आलेले सुद्धा. इथं आलेलं कुत्र चप्पल घेऊन जरी पळालं तरी त्याचा बी उल्लेख करावाच लागत का नाही? नेली का नाही त्या दिवशी तुमची काही का असे ना, तर सगळ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. पण विशेषत्वाने पुन्हा करावा लागतो. आमच्या शिंदे बाबांचा, गुरुजींसारख्यांचा, आरोडे बाबा, अजून सगळ्यांचा उल्लेख का करायचा नाही? तर त्याच्यामध्ये आता काय होईल, अर्धा तास जाईल. काय नाही करता येणार. तुम्हाला जर सांगितलं असतं सगळ्यांची नावं इथं माझ्याकडे आणून द्या आणि मी पटापट त्या ठिकाणी 10 मिनिटं दिली असती, सगळ्यांचा उल्लेख केला असता. पण वेळ गेला असता कोणाचा, आधीच ऊन झाले. आज आपला वेळ जरा थोडासा जास्त बी झालेला आहे, अर्धा तास. कारण तो तुम्हीच केला, हा आम्ही लेट नाही केली गाडी. लेट कोणी केला? कधी चहाला थांबले तेव्हा 20 मिनिटं गेली ना, त्याच्यामुळे. सगळे एक आहेत म्हणून एकाचा उल्लेख करा. हा, सगळे एक आहेत म्हणून एकाचा उल्लेख. तर झालेली सेवा या ठिकाणी पंढरीश परमात्मा, माऊली ज्ञानोबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराज, श्री गुरुनिष्ठ असणारे निळोबाराय असा या संत पंचायतनाच्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, स्वामी समर्थांच्या, यानंतर तत्वचिंतक गुरुवर्य मच्छिंद्र बाबा भोसले, तत्वचिंतक गुरुवर्य तातोबा मेटकरी बाबा, आत्मोन्नती विश्वशांती भारती स्वानंद गुरुभक्त प्रेमळ मंडळ आनंदी देवाचे अध्यक्ष शामराव पाटील गायकवाड, सचिव असणारे आपल्या संस्थेचे गुरुवर्य निवृत्ती जगताप गुरुजी, त्यानंतर आमचे खंडूमामा मुंगशे विश्वस्त असणारे कार्यकारिणीतले आमची बापूसाहेब कुठे, अनेक मंडळी, तुम्ही सर्व मंडळी, या सर्वांच्या चरणी ही प्रवचन रूपी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णराम देवा. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
बसत बसत आत्मोन्नती, युद्ध शांती.